साई कृपा दहिसर चषक 2025 ज्या सामन्याची वाट पाहत होते सर्व प्रेक्षक वर्ग तो सामना आपल्या भेटीला आलाय। अंतिम सामना ग्रँड फायनल मायकोप ए विरुद्ध जय जोगन्न देव पॉमिक स्टार आगमन या दोन्ही संघांमध्ये फायनल मॅच रंगली जाईल। दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक्स। टॉस जिंकलाय मायकोप ए संघाने आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलाय तर आमंत्रित केलाय भूमिका स्टार संघाला बॅटिंगसाठी। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाईल। जगदीश आणि विकास ही एपन कोडेची जोडी मात्र मैदानामध्ये जाईल। प्रथम पारितोषिक 50,000 रुपये आपण पाहत आलोत। मागच्या वर्षी फायनल मध्ये पराभूत झालेला संघ आज मात्र पुन्हा एकदा फायनल मध्ये खेळण्यासाठी उतरलाय। एक चांगली मॅच रंगेल हेच सांगितलं दोन्ही कॅप्टन्सनी, कारण की दोन्ही संघ चला एंट्री आपण करणार आहोत। आतिषबाजी होईल। दोन्ही फलंदाज जगू आणि विकास मात्र मैदानाच्या आतमध्ये जाईल आणि तिथून मात्र या सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजा प्लीज। फायनल मॅच आहे, टाळ्या झाल्या पाहिजेत। दोन्ही पंच ऑफिशियल समीर बिट्टू समीर खान सलग 3 दिवस पंचांच्या भूमिकेत, तर आजच्या दिवसात मॅनफॉर्म सातपडी जुगल तांडेल मात्र आपल्याला पाहायला मिळतोय। पंचांना सुद्धा बेस्ट ऑफ लक। खूप चांगली पंचगिरी केलाय आजच्या दिवसात। ओम साई स्पोर्ट लाईव्ह ही स्पर्धा आपण पाहतोय। तर नक्कीच लाईव्ह टेलिकास्ट आजच्या दिवसात आतेज राऊत आज मात्र जोडलेत आपल्या सोबत। नक्कीच सर्व स्पॉन्सरचा धन्यवाद देईल आणि सामन्याला मात्र सुरुवात करेल। आपण काउंट करणार आहोत त्यानंतर मात्र मॅचला सुरुवात होईल। पंच जुगल 3, 2 लेट्स प्ले गो। ब्रिगेश पहिला चेंडू इथून मात्र टॅप केला होता। डॉट बॉलने सुरुवात केलाय ब्रिगेशने। दोन्ही खेळाडू मात्र एकमेकांच्या विरोधात अतिशय नाव कमवलंय अंडरआर्म क्रिकेटमध्ये। ब्रिगेश भोईर मॅनक्रॉप मायकोप इथून मात्र पुन्हा एकदा जग्गू मात्र बसवला जाईल। जगदीशचा विचार केला, खूप चांगले फटके खेळले त्याच्या बॅट मधून। 2 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव आलेत। दोन चेंडू निर्धाव आलेत। पुढे एकदा तिसरा चेंडू ब्रिगेडचा। यावेळेला आडव्या बॅटने खेळला फटका, फटका चांगला चेंडू निघून जाईल इंटू द गॅप। चौकार 4 धावा। चेंडू आतापर्यंत ब्रिगेशने खूप चांगले चेंडू हाताळले होते, परंतु जगदीशच्या बॅट मधून एक चौकार जरूर आलाय। शेवटचा चेंडू षटकातील यावेळेला इंटू द गॅप मध्ये घेण्याचा प्रयत्न खूप चांगली पैकी जबरदस्त कुणाल कडून षटक क्रमांक पहिला मात्र समाप्त होईल। विचार केला तर 6 धावा झाल्यात
बिनबाद दिवस संध्यापन डिस जलदला एक तरफ लक्ष्मण एक तरफ सीता रामनवमीच्या सर्वांना मात्र शुभेच्छा असेल. आजचा दिवस जय श्रीराम मात्र पूर्ण भारतभरात गुंजला जाईल. षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी गोलंदाज झालाय समर्थ. लेफ्ट हँड गोलंदाज तेज तरार गोलंदाज आहे. फौजा स्ट्राईकवर जगदीश सॉरी विकास. पहिला चेंडू मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न डॉट बॉल आलाय. या वेळेला मात्र जबरदस्त फटका परंतु एक धाव घेण्यात यशस्वी. खूप चांगला फटका गेला परंतु चांगला क्षेत्ररक्षण. एक धाव संख्या पुढे सरसेल. धावसंख्या 7. 2 चेंडू 7 धावा. फायनल मॅच पाहतो आपण. युट्यूब वर जोडलेले सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत पुन्हा एकदा. यावेळेला जगदीशच्या बॅट मधून क्रॅकिंग ऑफसाइडला फटका खेळलाय चौकार 4 धावा. त्या क्षेत्रामध्ये घेण्याचा प्रयत्न मनीष मात्र चेंडूवर झोकला गेला. एक धावेने मात्र पुढे जाईल. धावसंख्या 12. 4 चेंडू 12. ही जोडी खूप इम्पॉर्टंट असेल या मॅच मध्ये. यावेळेला मात्र विकेटचा फटका डॉट बॉल. 11 चेंडू 12 धावा झाल्यात. शेवटचा बॉल. षटक क्रमांक 2 समर्थ आतापर्यंत 6 धावा खर्च केलेत. यावेळेला मात्र थोडासा बाहेर जाणारा चेंडू बॅटचा इशारा येईल. शेवटच्या मुवमेंटला मात्र सोडला गेला. एक्स्ट्रा धाव 13. यावेळेला पुन्हा एकदा एक धाव. षटक क्रमांक 2 मात्र संपन्न होईल. या षटकात आले 8 धावा. 2 षटकात धावा झाल्या 14 बिनबाद डीजे. षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा ब्रिगेश व्यक्ती दुसरं संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय. गोलंदाजी मार्क वर 2 षटकात 14 धावा आहेत. या षटकात धावा येतील का विकेट्स मिळवेल ब्रिगेश. पहिलाच बॉल इथून मात्र खूप चांगला टाकला होता परंतु एकेरी धाव लेग बाईटचा इशारा येईल पंचांचा. धावसंख्या 15 वर जाऊन पोचेल. एक बॉल 15. चांगले प्रेक्षक वर्ग मात्र मॅचचा आनंद घेतोय फायनल मॅचचा. इथून मात्र आखून टप्प्याचा चेंडू गॅप मध्ये चेंडू निघून जाईल. या मॅच मधील तिसरा चौकार जगदीश चप्पा 8 मधून डीजे. चौकार आलाय जगदीश चप्पा 8 मधून तिसरा या मॅच मधील महत्वपूर्ण खेळाडू. पुन्हा एकदा एकेरी धाव. एक चौकार आला त्यानंतर मात्र सिंगल रोटेट करणं खूप गरजेचं. ते मात्र दोन्ही फलंदाज करतात आणि धावसंख्या वाढ होईल 20 वर. यावेळेला डॉट बॉल. चेंडू खाली राहिला टप्पा पडल्यानंतर त्याचमुळे विकासला मात्र चान्स मिळाला नाही. डॉट बॉल आलाय. पाचवा चेंडू षटकातील बॅकवर्डवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न विकासचा दिसतोय परंतु जगदीश मात्र ऑन साइडला सुद्धा तितके चांगले फटके खेळतोय. शेवटचा बॉल धावा झाल्यात 21. षटक क्रमांक 3 यानंतर मात्र ड्रिंक ब्रेक असेल लक्षात घ्या. यावेळेला मात्र जगदीशच्या बॅट मधून चौथा चौकार आलाय आणि धाव फलक मात्र जाऊन पोहोचलाय 25 वर. 18 बॉल 25 धावा. ड्रिंक ब्रेक मैदानाच्या आतमध्ये पाठवा.
फ्रेंड्स मोबाईलचे ऑनर उत्तम म्हात्रे सरांना मात्र विनंती असेल, आदरणीय सन्माननीय उत्तमजी म्हात्रे सर, चला या मुख्य व्यासपीठावर स्थान बनवा, तुम्हाला विनंती असेल. धावफलक जाऊन पोचलाय 25 वर, 18 बॉल 25. एक चांगला स्कोअर बनवला खऱ्या अर्थाने. 12 चेंडू बाकी या मॅच मधील आणि ही जोडी खूप महत्वाची असेल, कारण की आपण विचार केला जगदीशच्या बॅट मधून 4 चौकार आलेत, तर विकास मात्र आतापर्यंत शांत आहे, परंतु स्ट्राईक मात्र देतोय जगदीशला. मनीष भोईरला मात्र इंट्रोड्यूस केलाय, एक महत्वपूर्ण खेळाडू मायकोप संघाचा. पहिल्याच बॉलवर मात्र स्ट्राईक देण्याचं काम मात्र विकासने केलाय, कारण की विकासला माहिती आहे जगदीश मात्र चांगले स्ट्रोक लगावतोय, मला स्ट्राईक देणं गरजेचं आहे, ते काम मात्र केलंय. धावसंख्या 26, एक चेंडू 26. या वेळेला मात्र फटका खेळला, परंतु चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. षटकार, विकेट बाद, आणि नक्कीच थोड्यासाठी बसवलाय. मोठा विकेट बाद झालाय. जगदीश माचे बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज जितेश खारी मात्र पाहायला मिळेल. पाहूया पहिल्या चेंडूवर विकेट मिळवलाय मनीषनी. इथून मात्र दुसरा चेंडू खराबपैकी ब्रिगेश, गरज होती का? डॉट बॉल आलाय, डिक्लेअर झोनला एक धाव असेल. 27 धावा, 3 चेंडू 27. पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूवर विकेट्स, तिसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा एकेरी धाव. स्ट्राईक मात्र विकासला मिळालाय. आता विकासला खऱ्या अर्थाने चांगली बॅटिंग करावी लागेल. यावेळेला बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा, आणि जर आपण विचार केला विकासचा, तर विकास मला वाटते बरेच चेंडू बॅकफुटवर जाऊन पंच करतोय. हा एकच स्ट्रोक मात्र त्याचा पाहायला मिळाला, त्याचमुळे एकच धाव मिळेल. धावसंख्या 28. षटकातील 5वा चेंडू, बॅटचा टॉप एज लागला, इथून मात्र विकेट बाजू शकतो. डायरेक्ट हिट झाला नाही, एक धाव. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 29 धावा. शेवटचा बॉल षटकातील, मेहनतचं खूप चांगलं षटक. इथून मात्र नक्कीच एक धावांचा प्रयत्न दिसतोय, आणि एक धाव. स्ट्राईक मात्र मिळेल पुन्हा एकदा विकासला. षटक क्रमांक संपन्न होईल 4थं. या षटकांचा जर विचार केला, धावा दिल्यात फक्त आणि फक्त 5, एक विकेट मिळवली. शेवटची ओव्हर बाकी आहे, धावा झाले 30. डीजे दहिसर वासी मात्र मनोरंजन करतोय. फायनल मॅचचा मात्र आनंद घेतोय. खऱ्या अर्थाने आनंद घ्यायला हवा, कारण की 365 दिवसांची वाट पाहावी लागेल. 1 वर्षानंतर मात्र ही टुर्नामेंट पुणे एकदा आपल्याला पाहायला मिळेल. आणि गोलंदाजाला विशाल, तेच तर गोलंदाज. पहिला चेंडू वाईटचा इशारा येईल. 31, 31 धावा. शेवटची षटक आहे, बघूया 31 धावा झाल्या, 40 पर्यंत पोहोचेल का? वन स्टार. पुण्याचे एकदा वाईट, बॅक टू बॅक 2 वाईट आलेत. प्रेशर थोडासा आलाय. मनीष मात्र जवळ येतोय, कानमंत्र देईल. त्या संख्या 32. या षटकात जेवढे धावा येतील तेवढे मात्र वॉमिका स्टार संघाला फायदेशीर असतील, आणि चांगला टोटल मात्र पाहायला मिळेल का? पाहूया. 40+. या वेळेला मात्र बसवला जातोय डॉट बॉल. इथून मात्र डॉट बॉल आलाय.
थोडस पंचांनी आता वॉर्न केलाय, पाहूया. दबादरच 32, एक चेंडू 32, 5 चेंडूचे खेळ बाकी इनिंग मधील. खूप चांगला फटका, परंतु खराब पैकी मनाकडून कदाचित 5 धावा आल्या असत्या. बघा चुकी मात्र होते मनीष कडून. 33 धावा, 4 चेंडू बाकी. स्ट्राईक मात्र मिळेल जितेशला, एक गडी बाद झालाय. खूप चांगला फटका आहे, चेंडू निघून जाईल सीमा रेषेच्या बाहेर. चौकार, खूप चांगला प्रयत्न. त्या चेंडू वेगाने आला तितका चेंडू मात्र जोरा वेगाने गेला सीमारेषेच्या बाहेर. चौकार, 37, 3 चेंडू बाकी. 37 धावा, धाव फलकावर. म्हणजे खराब चेंडू, वाईट +1, 39 धाव फलकावर. हे धावा मात्र कुठेतरी महागडे ठरले असतील मायकोप संघासाठी, कारण की 39 धावा झाल्यात. 40 ची मॅच एक चांगली मॅच बनू शकते आणि 40 धावा प्लस मात्र धावा बनवताना दिसतोय. खऱ्या अर्थाने आगवण संघ, भूमिका स्टार. षटकारीने अजूनही 3 चेंडू बाकी आहेत, पाहूया. धावा झाल्यात 39. जबरदस्त फटका खेळला होता, परंतु तितके चांगले क्षेत्ररक्षण. चेंडू मात्र डायरेक्ट लागला नाही. खूप चांगली रनिंग विटिन द विकेट. धावसंख्या 1 ने पुढे पावेल 40 धावा. धावा झाले 40, एक चांगला टोटल मात्र पाहायला मिळालं. 2 चेंडू बाकी या षटकातील. पुण्याची एकदा एक्स्ट्रा धावा मिळेल. वाईटचा इशारा, फुटबन्स. या षटकांचा जर आपण विचार केला 3 वाईट चेंडू आलेत, 4 वाईट चेंडू आलेत. इथून मात्र डॉट बॉल आलाय आणि विकेट मात्र सॅक्रिफाइस करताना जितेश पवेलियन मध्ये येईल. नवीन फलंदाज जायचा आहे, शेवटचा बॉल आहे. धावा झालेत 41. फुटबॉल्स 41 धावा. शेवटचा बॉल या इनिंग मधील. बघूया धावा येईल का. इथून मात्र एक धाव. धावा झालेत 42. जे जोगणदेव वमिक स्टार आगवण संघ बॅटिंग करत असताना मात्र 41 धावा 42 बनवल्या आणि 43 धावांचा टार्गेट सेट केलाय. 30 बॉल मध्ये मायकॉप ए संघासाठी धावा बनवायचे 43. फायनल मॅच मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. षटक जेव्हा मात्र पहिलं षटक चालू होईल तेव्हा मात्र तुमच्या सोबत असेल व्हाईस ऑफ व्हॉइसर मिस्टर युसुफ सय्यद. पांडुरंग मामा
ज्यांना मानवंदना करून भारतीय मिसालमॅन अब्दुल कलाम साहेब यांना सलाम करून आणि ज्या महामानवाने भारतीय संविधान लिहिलं असं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नमन करून मी युसुफ सय्यद साईकृपा दहिसर चषक 2025 पर्व दुसरा अंतिम सामन्याच्या अंतिम इनिंगला सुरुवात करतोय. अप्रतिम दर्जेदार अशी स्पर्धा आणि अंतिम 5 षटका सांगून जातील कुठला संघ बनेल पर्व दुसरा चॅम्पियन. 43 धावांचा पाठलाग करत 2 सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये एका बदला मनीष भोईर एका बदल पाहू शकाल फलंदाज आदित्य आणि पहिला षटक हिम्मत. मीनू जर पाण्याची सोय असेल तर लगेच करून द्या खेळाडूंसाठी प्लीज. किंवा सत्येंद्र भंडारी पॉली पाण्याची सोय असेल तर लगेच करून द्या खेळाडूंसाठी. लगेच आता पाहिलं तर जेवणचे स्पॉन्सर आहेत फ्रेंड्स मोबाईलचे ऑनर उत्तमजी म्हात्रे साहेब. आपण आमच्या व्यासपीठाकडे या प्लीज. उत्तम म्हात्रे आपल्याला आग्राचं निमंत्रण आहे. प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठावर आपण मनीष घेऊन यायचं उत्तम साहेबांना. तबले मैदानाच्या आतमध्ये स्वागत करा. मेगाफॉलचा सामना पहिला षटक हिम्मत टू मनीष. पहिला चेंडू हलक्या बॅटने पुश केला. सिंगल धावाने नक्कीच परिपूर्ण केली आहे. आर्यन तिकडे पोहोचला परत एका धावाने श्रीगणेश झालाय. त्यावेळेस ऑनसाइडला फटका मोठा खेळायचा प्रयत्न करतो बघा. डिक्लेअर जवळ चेंडू निघून जातं. दर्शक पाहू शकाल 2 चेंडू 2 धावा दा फटका. उत्तम साहेब आपला हार्दिक स्वागत असेल. दोन चेंडू 2 धावा अजून बनवायचे. 41 येणारे चेंडू असेल 28. उलटाच बॉल फटका सुरेख आहे. प्रयत्न चांगले होते परंतु गॅप शोधलाय. मनीषच्या बरवा आलाय. दहिसर चषक चौकार 4 धावा. लागला जगदीश माचीचा प्रयत्न चांगला होता परंतु चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार चौकारासाठी. 3 चेंडू 6 धावा दा फलकावर. यावेळेस बॅकफुटला पंच बॅकवर्ड पॉइंटला अप्रतिम दर्जेदार नेत्र दीपक चौकार 4 धावा. मास्टर बघा 2 चेंडूवर 2 चौकार ठोकले. जर मायकोप असंघ या स्पर्धेत चॅम्पियन ठरला संदेश पाटील गोल्या यांच्या माध्यमातून एकविरा देवी च्या दर्शनासाठी नक्कीच पूर्ण संघ तो घेऊन जाणार आहे आणि त्यांनी नक्कीच प्रारूप घेता संध्याकाळी 17 मध्ये आणि तो नक्कीच यशस्वी होईल का हा प्रश्न निर्माण झालाय. चॅम्पियन जर बनला मायकोप तर नक्कीच येणाऱ्या दिवसामध्ये एकविराच्या दर्शनासाठी संघ जाईल. संदेश पाटील म्हणजे गोले यांच्या माध्यमातून स्पॉन्सर असणार आहे पूर्ण ट्रिप. गोले मैदानाच्या आतमध्ये सिंगल धाव फलक एक पुढे सरसावते ते म्हणजेच 11 अंकावर. 5 चेंडू 11 धावा दा फलकावर. 1 चेंडू 1 वर आदित्य. 4 चेंडू 10 वर खेळतो मिस्टर मनीष भोईर. आता बनवायचे 32. येणारे चेंडू असेल 25 चेंडू आणि 32 धावांची गरज. चांगली सुरुवात झाली मायकोप संघाकडून. आदित्य हलक्या बॅटने सिंगल घेतो. हिम्मत पुढे ससाला फेकी केली गेली परंतु सिंगल धाव वेगाने परिपूर्ण केली आहे. पहिला षटक संपला गेलाय. एका षटकात समाप्तीनंतर 12 धावा दा फलकावर बिनगडी बाद. आगवण वामिका स्टार मेहुलजी पाटील यांनी प्रस्तुत केला संघ तर एका बाजूला मायकोप असंघ. मेगाफायनल चॅम्पियन कोण बनेल हा प्रश्न निर्माण झाला. बघा मागील वर्षामध्ये पहिल्या पर्वामध्ये सरावली असंघ चॅम्पियन ठरला होता आणि पराभूत झाला होता फायनल मध्ये म्हणजेच आगवण संघ. या वर्षामध्ये नवीन चॅम्पियन भेटेल कारण की मागील वर्षाचा चॅम्पियन संघ यावेळेस मैदानाच्या आतमध्ये नाही. तो पहिल्या सामने पराभूत झालाय. आगवण किंवा मायकोप किंवा आगवण कोण बनेल पर्व दुसरा चॅम्पियन.
नवीन गोलंदाज हार्दिक, स्ट्राईक वर आदित्य, सांघिक धावसंख्या 12, आता बनवायचे 31. पहिला चेंडू हलक्या बॅटने पुश केला, चिकी सिंगल म्हणावे लागेल, घेतली गेली एकेरी धावाने धावपळ पुढे ससावतो 13 अंकावर. पहिल्या चेंडूवर सिंगल घेतल्या गेल्या, धावसंख्या जाऊन पोहोचेल 13 अंकावर. 13 लॉस ऑफ 1 विकेट, माफ करा 0 विकेट, एकही गडी बाद झाली. पहिला षटक संपला गेला, एक चेंडू एक गडी, एक षटकाचा खेळ संपला गेला. चांगलं काम आमचे स्कोर करतं पहिल्या दिवसापासून पाहू शकाल. पुणे घरात अप्रतिम काम केलंय, हर्ष सुद्धा आहेत आणि आमची ऑनलाईन ऑपरेटर पाहू शकाल मयुरेश घरत. ओम स्पोर्ट्सच्या माध्यमातून टीम चांगलं काम करते. कॅमेरामॅन फ्रॉम काटाळे पाहू शकाल तने घरत, अक्षय गर्देंचे बंधू, त्यांनी पालघरचं नाव पूर्ण टेनिस क्रिकेट विश्वमध्ये केलंय. त्याचे लहान बंधू आपण पाहतोय ओम स्पोर्ट्सच्या माध्यमातून. कॅमेरामॅनची भूमिका पार पडतात. चिंकी सिंगल, चिकी सिंगल, बघा विकेटवर फक्त चेंडू ठेवतो, धावा घेतात. धावसंख्या पाहू शकाल 15 जण पोहोचेल, 15. बिकेश भोईर आपण पाहतोय चर्चा करतोय संगणक थोडासा कुणाल किणी बरोबर. शॉर्ट बॉल ऑन साइडला खेळला गेला, देवेन अचनला फील्ड करतायत, परंतु पाहू शकाल काय घडलंय. नो चेंडू पंचाने घोषित केलाय, नो बॉल. नूच एक धाव नक्कीच जोडला गेला. धावफलक एक पुढे सशोध धावफलक जाऊन पोहोचेल स्वीट 16 म्हणजे 16 धावा धावफलकावर. ऑफ साइडला कार्पेटला रोल गचनला पाठवून दिला, सीमारेषा पार, हाला चौकार, 4 धावा. बघा 20 चेंडू मध्ये अजूनही 23 धावांची गरज आहे. हलक्या बॅटने खेळला, खेळाडू पुढे आला, देवने फील्ड केला, पैकी केली आहे, बॅकअपला खेळू नाहीये आणि यावेळेस उपहार आलाय, रामनवीचा उपहार दिला गेला मायकोप या संघाला, ते म्हणजेच 5 धावा. वन साइड बनवायच्या विजयासाठी 18 धावा, 43 धावांचा पाठलाग करायचा, 25 धावा धावफलकाला लागेल. 19 चेंडू मध्ये 18 धावांची गरज. नक्कीच साई कृपा देश संघाचा नक्कीच धन्यवाद करावा लागेल. मिनिची पाटील आणि पूर्ण टीम, मला 2 दिवस समालोचन करण्यासाठी बोलवलं गेलं, खूप खूप धन्यवाद, आभारी असेल मी. आपल्या सगळ्यांचा ग्रामस्थांचा खूप खूप आभार आमच्या माध्यमातून तुम्हाला नक्की दिला जातोय. बोले मैदानाच्या आतमध्ये हार्दिक या षटकामध्ये शेवट चेंडू घेऊन आलाय. फुलटॉस बॉल ऑफ साइडला खेळला गेला की आपण छोटा वाला विकास चेंडू फील्ड केला, पैकी केली आहे, 1 धाव परिपूर्ण केला गेला. धावसंख्या इकडे पुढे ससावते 26 अंकावर. येणारी आता 3 षटक, 3 षटकावर बनवायचे मात्र 17 चॅम्पियन बनणारी मायकोप असंघाला. दॅट इज ट्रेंडिंग मध्ये संगीत राहिला सुद्धा मध्ये. चला स्पीडअप करा, पंच शेवटचा अंतिम सामना आहे. 18 मध्ये 17ची गरज, एकही गडी बाद झाला नाही. आधी तर चांगली साथ देतो मनीष भोईरने आतापर्यंत पाहू शकाल 2 चौकारचे मध्ये धावा, 3 चौकारच्या बॅट मारले, तब्बल 8 चेंडू 20 वर तो बॅटिंग करतोय. हलक्या बॅटे नक्कीच खेळलाय, 1 सिंगल धाव नक्कीच झाली. धावफलक एक पुढे सशक्ती म्हणजे जाऊन पोहोचल 27 अंकावर, 27.
ऑफसाईडचा बाहेरचा फटका, वाह उडताना विकास पाहायला भेटा, चांगला क्षेत्ररक्षण. 3 धावा आपल्या संघासाठी नक्कीच वाचव शेवटच्या क्षणापर्यंत. सोळा चुरणी 15 धावांची गरज असणाऱ्या सामना जिंकण्यासाठी हलक्या बाटी घ्यायचा प्रयत्न, दांडी गोल केली, यशच्या उद्ध्वस्त केल्यात आणि पहिला गडी बाद झाला आदित्य चरबामध्ये. बघ यावेळेस पहिला गडी बाद झाला. स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका कोणाला की प्लीज. रात्री 2 वाजे महिला सुद्धा सामन्यात आनंद घेतात, बक्षीस वितरण सुद्धा असणार आहे. मगच महिला सुद्धा पाहू शकत रात्री 2 वाजेपर्यंत सामना पाहतात आणि चांगली गोष्ट बघा, ग्रामस्थ असणं आणि ग्रामस्थ असून एक स्पर्धा आयोजन मध्ये सहभाग घेणं ही खूप मोठी गोष्ट आहे. मनीष पाहिलं गेलं तर जेव्हा आपण क्रिकेट खेळायचे घरचे कधीच पाठवायचे नाही. क्रिकेटला स्कोप आला, महिला सुद्धा स्कोप आला, प्रत्येक वेळी सामना पाहतात आणि देशा ग्रामस्थांचं नक्कीच कौतुक करावं लागेल. रात्री 2 वाजता पूर्ण महिला आपण बसलेला पाहतात. उद्या रविवार आहे पण तू महिलांसाठी कधी रविवार नसतो, कधी सुट्टी नसते. घरचे काम येताना करावं लागतात. सकाळी उठल्यावर घरचं जेवण सुद्धा, नाश्ता सुद्धा, प्रत्येकाला चहा, प्रत्येक घरची कामं याच्यावर खूप मोठी जबाबदारी असते. यावेळेस फटका सुरेख सिंगल धाव घेतली गेली. एक राऊंड आपण पुढे ससावते धपळक 29. म्हणून प्रत्येक वेळी सांगतो नारी सर्व शक्तिशाली आहे. कारण की एखादा माणूस सांगतो की मी मर्द कधी दर्द नाही होता, पण एका मर्दाला जन्म देती बाई असते आणि बाई जी आहे ना खूप ताकदवर असते. या जगामध्ये सगळ्यात ताकद म्हणजे स्त्री. हलक्या बाटने खेळलाय, सिंगल धाव नक्कीच धावपळ 1 पुढे ससावते, धावसंख्या 1 पुढे ससावली, ती मध्ये जाऊन पोहोचेल 30 अंकावर. आता बनवायचे 13, येणारे 24 इनिंग्स मध्ये तब्बल पाहू शकाल 13 चेंडू 13 धावांची गरज. त्यावेळेस तो दिशाधिकारी देवन तिकडे पोहोचलाय, चेंडूला फील्ड करता परत 1 धाव वेगाने परिपूर्ण केली. 12 मध्ये 12ची गरज. चला ड्रिंक ब्रेक झालाय, थोडासा ब्रेक असणार आहे. नक्कीच सर्व सुद्धा एन्जॉय करतायत आणि 3 दिवस मध्ये दिवाळी राहिली देसर गावामध्ये. आज रामनवमी आहे आणि आज दिवाळी असणार आहे पूर्ण गावामध्ये सुद्धा. जितेश माछी आला यावेळेस गोलंदाजवर 12 मध्ये 12 डिफेंड करायचे. बघा देसर गावामध्ये आज खूप मोठी यात्रा सुद्धा असणार आहे. प्रत्येकाला विनंती असेल जेही बाहेरचे संघ आले त्यांनी सगळ्यांनी या आणि यात्रेचा लाभ घ्या. सगळ्यांना आमंत्रण पण देतोय देसर गावाकडून. तर बोलूया मैदानाच्या आत 12 मध्ये 12ची गरज आहे. नवीन बॅटर आकाश आहे मैदानाच्या आत. चेंडू फेस करतापर्यंत 2 चेंडू 2 वर बॅटिंग करतो. एका बाजूला मनीष भोईर सलामी बॅटर चांगली बॅटिंग तो करतो आपल्या संघासाठी. मेगा फायनल जिंकण्यासाठी 12 मध्ये 12ची गरज. डिपेंड होतील की धावा चेस केल्या जातील हा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. पहिला चेंडू फुलटॉस, फटका सुरेख, फेकी चांगली परंतु विकेट किपर गौतमने चेंडूला घ्याता केला नाही. 1+1 2 धावा.
धाव फरक दोन्ही पुढे 6-6 ते जाऊन पोहोचेल. धाव फरक तब्बल लगावल्या गेल्या 33 धावा 33. उत्तम म्हात्रे यांच्या सुद्धा मनामध्ये चर्चा आहे. कुठला संघ विजय होईल. मायकोप की जय जोगनादेव आगवण मामिका स्टार. आणि मला वाटतं आगवण संघ जिंकल तर उत्तम म्हात्रे सरांना नक्कीच जास्त आनंद होईल. तर त्यांच्या विभागामध्ये संघ आहे. आणि पंचाळी आणि आगवण एकत्र खूप वेळा खेळलाय. आणि आगवण संघ जिंकेल तर उत्तम म्हात्रे साहेबांकडून काहीतरी नक्कीच बक्षीस असणार आहे. 2000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल आगवण संघाला. फ्रेंड्स मोबाईल यांच्याकडून 2000 कॅश प्राइज आगवण संघाला जर मेगा फायनल जिंकला तर. आता 11 मध्ये 10 ची गरज. 11 बॉल 10 रन्स टू विन. शॉर्ट बॉल फक्त दिशा दिली आहे. डीप मध्ये काढू नाहीये. चुकीला माफी नाही. आणि आता बनवायचे मात्र 6 लेडीज. जायचं आता आपल्याला. पण तो लक्ष आणि मेहनतीची जात नाहीये. राहू द्या त्यांना सुद्धा पाहू द्या सामने. मला वाटतं भावेशची सुपुत्री तर सगळ्यांना घेऊन फिरते. डॉन दहिसरगावमध्ये डॉन मध्ये भावेशची सुपुत्री आहे. आणि पूर्णपणे एन्जॉय तिने 3 दिवस ही स्पर्धा केली आहे. आता 6 ची गरज आहे. बैठक खेळायचा प्रयत्न. डॉट बॉल नक्कीच आलाय. निर्धाव चेंडू आणि बॅटिंग करत संघाने रिव्ह्यू घेतलाय. व्हाईट साठी DRS यावेळेस चेक केला जाईल. सुपली सोन्याची रे सुपली सोन्याची अशी बारानं बंदाची सुपली सोन्या. आहे निर्धाव चेंडू. अजून पाहू शकाल येणाऱ्या चेंडू असेल तब्बल 9 चेंडू मध्ये बनवायचे 6. 9 मध्ये 6 ची गरज. स्वतंत्र भंडारी यावेळेस पंचाची भूमिका पार पडते. ही मोठी गोष्ट आहे. पॉली पंच आहेत. खूप कमी वेळा पंच ते राहत आहेत आणि यावेळेस पंच भूमिका पार पडतायत. स्कोलिक पंच. फुलटॉस बॉल ऑफ साइडला पटका खेळायचा प्रयत्न. देवेंनी चेंडूला फील्ड केलाय. चांगला क्षेत्ररक्षण. देवेंनी काय स्पर्धा गाजवली. काय क्षेत्ररक्षण केलं. आता पाहू शकाल 6 बनवायचे. 8 चेंडू 6. बघा पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर जगदीश थोडीशी चुकी केली. खूप घाईमध्ये पुढे आला होता. तो चौकार जर थांबला असता सामन्यामध्ये रंग निर्माण झाला असता. अजूनही 8 मध्ये 6 ची गरज. 8 बॉल 6. यावेळेस खेळाडू विकास चुकी करते. एक सिंगल धाव आली. बघा चेंडूवर गेला तर चेंडू अडवला नाहीये. आता बनवायचे आहेत 7 मध्ये 5. 7 मध्ये 5. कोण विजय करून जलडीजीवर करे नाच हाच प्रश्न पडलाय. कारण जिंकल्यावर एखादा संघ नाचणार नक्कीच आहे. परंतु जेही संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले सगळ्यांचा आपण धन्यवाद करूया. कारण की जेव्हा हे संघ सहभागी होतात तेव्हा एक संघ चॅम्पियन बनतो. आणि जेही संघ या स्पर्धेमध्ये खेळलेत ते प्रत्येक संघ चॅम्पियन आहेत. आता बनवायचे आहेत 5. तेजस काना सुद्धा सामना जाणून घेतात. मुरबी गावाची चॉकलेट बॉय. यावेळेस चुकी झाली आहे. परत एकदा संधी नक्कीच निर्माण झाली होती. लेग बायची मध्ये एक धाव आली आहे. 6 मध्ये 4 ची गरज आहे. हे प्रभु हे हरिनाम. बघा 2 गडी बाद झाले. जय जोगना अगवन वामेका या संघाची. एकच गडी बाद झालाय मायकोप संघाचा. इकडून 6 मध्ये 4 ची गरज आहे. 3 जरी काढले गडी राखून तर सामना विजय होईल मायकोप संघ. शेवटचा सामना पाहू शकाल. जितेश माछी चर्चा करतायत. आणि जितेश माछी शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज इंट्रोड्यूस करते ती म्हणजे आर्यन इंट्रोड्यूस केले गेले.
6 मध्ये 4 ची गरज आहे. 6 बॉल 4. यावेळेस हलक्या बॅटे सिंगल घेतलं. तिकडे हार्दिक पुढे ससावतील. एक धाव नक्कीच परिपूर्ण केली. आता बनवायचे 3 येणारे चेंडू असतील 5. 5 मध्ये 3 ची गरज. 5 बॉल 3. 5 चेंडू 3 धावांची गरज आहे. पूर्णपणे वर्चस्व मायकोप संघाने गाजवले आतापर्यंत या सामन्यात, कारण की 43 धावांचा पाठलाग करायचा होता. पहिल्या षटकामध्ये चांगल्या धावा जमा केल्या. तब्बल पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या ते म्हणजे पाहू शकाल 12 धावा आल्या होत्या. तिकडून पूर्णपणे समीकरण बदललं गेलं. 2 षटकावर 17 धावा खर्च केल्या. हिम्मतने एका षटकामध्ये धावा खर्च केल्या. हार्दिकने तब्बल 14, जितेशने 8 धावा खर्च केल्या. पहिल्या 2 षटक खूप मागे ठरले. पहिल्या 2 षटकात 26 धावा. तिकडून पूर्णपणे वर्चस्व गाजवलंय मायकोप संघाने. आता 5 मध्ये 3 ची गरज. 5 चेंडू 3 धावांची गरज आहे. यावेळेस फटका सुरे खेळाडू चेंडूला फील्ड करतील आणि गडी बाद. विकेट समसमान. 4 मध्ये 3 ची गरज. सासूसनी केली पाठी ना जाऊया कला तुझी खोटी. कॉल करा. सामना शो करायचा आहे. बघा थोडेसे खराब क्षेत्र झाले. एक चौकार सोडला गेला. एक ओव्हरथ्रोचा धावाला. तिकडून कुठे कुठे सामन्याचा रंग निर्माण असला. कुठे 5 ते 6 धावा एक्स्ट्रा मध्ये खर्च केला फिल्डिंग मध्ये आगमन संघाने. आता 4 मध्ये 3 ची गरज. नवीन बॅटर कुणाल किनी. नॉन स्ट्राईक अँड वन स्ट्राईक वर मनीष भोईर. हार्दिक यावेळी गोळी मागवा सज्ज होतोय. यावेळी बॅकफुटला आला आणि विनिंग चौकार. या वर्षामध्ये चॅम्पियन ठरलाय मायकोप संघ.